अध्यक्ष महोदय, जर रिक्त पदांची परिस्थिती जर आपण विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ या भागातली बघितली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत सर्वाधिक पदे रिक्त आहेत। शिक्षक संवर्गातील सुमारे 1500 ते 1800 पदे रिक्त आहेत आणि अमरावती मेळघाट पट्ट्यामध्ये शिक्षक आणि आरोग्य विभागात सुमारे 800 ते 1200 पदे रिक्त आहेत आणि कुपोषण बालमृत्यू रोखण्यासाठी आवश्यक असलेले आरोग्य सेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षक यांची पदे अद्यापही पूर्ण भरलेली नाहीत। चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर भाऊ आहेत, या ठिकाणी त्यांनी दुरुस्ती करावी। पेसा क्षेत्रांतर्गत विविध संवर्गातील अंदाजे 400 ते 600 पद रिक्त आहेत। औद्योगिक पट्टा असूनही प्रशासकीय पदे रिक्त असल्याने स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगारापासून वंचित व्हावं लागते। अध्यक्ष महोदय, माझा या ठिकाणी प्रश्न असा आहे की आपण म्हणता की शासनाने 17 संवर्ग आहेत अध्यक्ष महोदय या ठिकाणी, आणि केवळ 9 ते 11 संवर्गाचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे। इतर संवर्ग जे आहेत त्याच्याबद्दल आपण कधी विचार करणार? समान काम समान न्याय आपण या ठिकाणी म्हणतो, तर माझा पहिला प्रश्न आहे की जर 11 संवर्गांना न्याय मिळू शकतो तर उर्वरित 6 संवर्गांना कधी न्याय मिळणार? आणि दुसरं असं की जे मुलं आहेत तरुण ज्यांना मानधनावर आपण या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे, तर हे जे मानधनावर काम करून घेणं हे उच्च शिक्षित तरुणांचं आर्थिक शोषण नव्हे का अध्यक्ष महोदय? आणि त्या संबंधाने मानधनावरील सेवेमुळे जर या तरुणांना भविष्यात जर धोके निर्माण होत असतील, जसे की पेन्शन, बढती आणि इतर लाभापासून जे वंचित राहत असतील, तर त्या संबंधी शासन काय कारवाई करणार अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राऊत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यातलं एक उत्तर मी अगोदर दिले, पुन्हा सांगतो की 11 फेब्रुवारी 2026 चा जो शासन निर्णय त्याप्रमाणे आपण मार्गदर्शक सूचना दिल्या। मी अमरावतीचं तर उदाहरण पण दिलं की आपल्याकडे नियुक्त्या त्या सुरू झाल्या आणि त्यामुळे मानधनावर नियुक्त झालेल्यांना कायमस्वरूपी नियुक्तीच्या बाबतीतली कारवाई सुरू झालेली आहे। त्याला मी रिव्ह्यू करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी तोडसम साहेबांनी पण उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार मी सांगतो की दर 3 महिन्यात आम्ही याचा रिव्ह्यू घेऊ, कारण वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळ्या कॅटेगरीची पदं आहेत, त्यामुळे दर 3 महिन्यात ती भरली जात आहेत ना याचा आपण रिव्ह्यू सुद्धा घेऊ। आता इतर संवर्गातील म्हणजे 16-17 पैकी 11ची झाली, 6चं काय? मी आताच मगाशी सांगितलं की ज्या पेसा अंतर्गत असलेल्या पदभरतीच्या बाबतीत अंतिमपर्यंत नियुक्तीपर्यंत ज्यांचं काम पूर्ण झालं होतं त्यांना आपण मानधनावर ठेवलं आणि आता त्यांच्यासाठी आपण नवीन शासन निर्णय केला। उरलेले जे आहेत अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं जसं महसूल वन विभागाचं आहे, तिथे सर्वेक्षक पदं होती, त्याची जाहिरातच निघाली नव्हती। ती 6 कुठली ती सांगतो मी। आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास विभाग, जाहिरात निघाली नव्हती। त्या ठिकाणी कोतवाल, महसूल व वन विभाग, जाहिरात निघाली नव्हती। वन अन्वेषक, महसूल व वन विभाग, जाहिरात निघाली नव्हती। स्वयंपाकी आदिवासी विभाग हे पदच डेट झालं आहे। प्रयोगशाळा परिचर आदिवासी विभाग, जाहिरात निघाली नव्हती। अशा ज्या 6 संवर्गाच्या बाबतीत ज्या जाहिरात निघाली नव्हती त्यांना सगळ्यांना या नवीन GR प्रमाणे त्यांच्याही जाहिराती काढून त्यांच्याही पदभरतीच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि त्याचा पाठपुरावा दर 3 महिन्यात करण्यात येईल। किरण लामटे, शेवटचा प्रश्न नाही आता, याचा पुढे नाही। किरण लामटे, अध्यक्ष महोदय, किरण लामटे, अध्यक्ष महोदय, का सुरू बसा तुम्ही। 2 मिनिट। नितीन राऊत साहेब, आपण वरिष्ठ सदस्य आहात, असं का करता वरिष्ठ सदस्य? महोदय, मी मगाशी उत्तर दिलं, पुन्हा एकदा सांगतो, या उत्तरामध्येच आम्ही म्हटलेलं आहे सेम प्रश्न सेम की उमेदवारांना संबंधित विभागाकडून गुणवत्तेनुसार नियुक्त देण्याची कारवाई करण्यात येत आहे। संबंधित उमेदवारांना गुणवत्तेवर नियुक्त्या देण्यात येणार असल्याने उमेदवारांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही अन्याय होणार नाही, होत नाही, अशीच भूमिका शासनाची आहे। किरण लामटे महोदय, 2024 ला आपण मानधन तत्वावरती 17 संवर्गातील 9 संवर्गांना जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या, पण आता नवीन जे इंटरप्रिटेशन झालेलं आहे किंवा आता जे GR निघाला आहे
तर शिक्षण आयुक्तांनी सांगितलं आहे की जे पवित्र पोर्टलनं जे येणार आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं, असं चुकीचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे. तर माझी या निमित्तानं स्पेसिफिक प्रश्न आहे की 2024 आणि त्यानंतर जेवढ्या कॅन्डिडेटला आपण पेसा क्षेत्रामध्ये मानधन तत्वावर नोकरी दिली तर त्या सगळ्यांना कायम करणार का? कारण मुख्यमंत्री महोदयांनी तसा त्यावेळेला त्यांना शब्द दिला होता. धन्यवाद. 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाप्रमाणे निर्णय घेऊन न्याय देण्यात येईल.